पण अपूर्ण आहे, जीवाला पूर्णत्वाचा ध्यास आहे, जीव अपूर्ण आहे आणि पूर्ण ब्रह्म आहे. वेदांनी सांगितलं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तानपुरा चालू राहिला बरं वाटेल मला. त्यामुळे असा पूर्ण ब्रह्म असलेला परमात्मा, त्या ब्रह्माच्या अनुभूती करता जीव अखंड तळमळतोय. बघा वास्तविक सगळे जागे राहताय ना, ऐकू येत आहे सगळ्यांना माझं. खूप महत्वाचा मुद्दा म्हणते. जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे. जीवाला काय व्हायचंय म्हणाले, जीवाला देव व्हायचंय. जीव अपूर्ण आहे, त्याला पूर्ण व्हायचंय. पण देवाला प्राप्त करणं हे जीवाचं साध्य नाहीये. जीवाला देव आधीपासूनच प्राप्त आहे. देव प्राप्त करण्याची वस्तू नाहीये, देव ओळखण्याची वस्तू आहे. देवाला प्राप्त करता येत नाही हे माझं नाही, तुकोबरायांचं म्हणणं आहे. उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. तुकोबर आहे म्हणाले उदक म्हणजे पाणी, पाण्यावर आलेला तरंग हा पाण्यापासून वेगळा असतो का? किती गोड सांगितलं. उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. पाण्यापासून जसा पाण्याचा तरंग वेगळा नसो, तसा शिवरूपी बिंबापासून जीवरूपी प्रतिबिंब हे वेगळं नाहीये. आम्ही एकच आहोत. जीवाशिवाचं ऐक्य ज्ञानोबराय अनुभवतात आणि ती अनुभूती तुम्हाला मला प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वर प्राप्त करायचा विषय नाही, परमेश्वर आहेच आहे, आमच्यात आहेच आहे, फक्त तो ओळखायचा विषय आहे. आणि तो ज्या दिवशी ओळखला जातो त्या दिवशी आलेली अनुभूती विलक्षण असते, झालेला आनंद विलक्षण असतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात पारमार्थिक भक्तीचं एक छोटंसं रोप माझ्या हृदयामध्ये लावलं गेलं. इवलेसे रोप लावियले द्वारी. पण झालं असं, मी केलेली भक्ती भगवंता तुझ्या कृपेने इतकी फुलली इतकी फुलली इतकी फुलली, माझ्या ध्यानीमनी नाही पण या रोपाचा वेल गगनापर्यंत गेला. आणि भगवंता तू आकाशव्यापी आहेस. महाराजांनी त्याचं व्यापकत्व सांगितलं. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा, होई अणुचाही गाभा, होई अणुचाही तम न मध्यम न पुनस्तवाद्य पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. भगवंताला आदी नाही, मध्य नाही आणि अंत नाही, असा अखिलकोट ब्रह्मांडाचा तो नायक. त्याला त्याचं दर्शन घेण्याकरता अर्जुनाला दिव्य चक्षु आदी प्रदान करावे लागले. असा तो भगवंत आहे, अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक आहे. मग असा मोठा असलेला व्यापक असलेला भगवंत त्यांनी स्वतःचं व्यापकत्व भक्ताला देऊन टाकलं. माऊली म्हणतात माझ्या हृदयात असलेलं भक्तीचं रोप, त्या रोपाने एवढं मूळ धरलं आणि माझी भक्ती इतकी फुलली इतकी प्रफुल्लित झाली की त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा. 3 पिढ्यांची क्या बात आहे, टाळ्या. वा वा. याला म्हणतात मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असे. आणि हा जो ॲटिट्यूड आहे तो बघा ना काय सुंदर आहे. वाजवा ना गोड टाळ्या वाजवा यांच्यासाठी. वा वा. स्वतःच्या मस्तीत आहेत मस्त महाराज. गोड छान सेवा. त्यांना त्यांचं कौतुक करतो हेही माहिती नाही. माणसाने असं असावं, नाही तर आम्ही लगेच आमची मान लगेच कशी. माणूस स्तुतीप्रिय आहे हो, पण अंतःकरणातलं बालपण कधी संपू नये म्हणतात ते याकरता. त्याला काहीच माहिती नाही आता काय सुरू आहे, त्यांच्या त्यांच्या मस्तीत आहेत. वा. गोड चाल महाराजांनी गायली. मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असे आला. थोडक्यात विवेचन सांगणार आहे. ज्ञानोबरायांचं चरित्र आपण जाणता मंडळी. इवलेसे रोप लावियले द्वारी. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचं एक सुंदर असं स्फुल्लिंग निर्माण होण्याकरता, अर्थात तो अवतार आहे महाविष्णूचा, पण तरी सुद्धा विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीची काय प्रतीक्षा होती, काय तपश्चर्या होती. अनंत जन्मीचं पुण्य पदरी आलं आणि ज्ञानोबराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती उदित झाले, अवतीर्ण झाले आणि गर्भात प्रविष्ट झाले रुक्मिणी आई साहेबांच्या. आज आळंदीमध्ये जसं पंढरपूरला आपण म्हणतो लावण्याचा पुतळा आहे,
अजून कुठला पुतळा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तिकडं विटेवर मदनाचा पुतळा आहे, लावण्याचा पुतळा आहे. आळंदीमध्ये मोक्षाचा कैवल्याचा पुतळा आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. अवतीर्ण झाले, प्रकट झाले आणि ज्ञानोबारायांचा यंदाचा सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण भाग्यवान आहे. आपण पाहतोय उघड्या डोळ्यांनी, आनंदाने हे क्षण अनुभवतोय. ज्ञानोबारायांच्या 750वी जन्म परंपरा, जन्म उत्सव सुरू आहे सबंध महाराष्ट्रभर, आळंदीमध्ये, सबंध जगभरात. आणि या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळे इथं एकत्र आहोत. पण रुक्मिणी आईच्या पोटी आणि विठ्ठलपंतांच्या पोटी हे विभूतिमत्व किंवा अलौकिक भगवंताचा अवतार जन्माला आला. काय आनंद असेल हो, काय आनंद असेल. पण जन्म झाल्याबरोबर आणि हे तीनही देव जणू काही, ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. तिन्ही देव साक्षात परब्रह्म म्हणून अवतीर्ण झाले आणि आमच्यावर कृपा झाली. आदिशक्ती ब्रह्मचित्कला म्हणून मुक्ताबाईंचा जन्म, विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी आई साहेबांच्या पोटी ही 4 रत्न महाराष्ट्राच्या या मातीमध्ये ज्यावेळी जन्माला आली ना, भगवंताला सुद्धा किती आनंद झाला असेल हो. तिथी सुद्धा अशीच निवडली होती अष्टमीची, जो काळची तिथी भगवान परमात्म्याने निवडली होती त्याच दिवशी ज्ञानोबारायांचा जन्म आहे. इतका आनंद व्हावा, आपण वाट्याला काय आलो. जगाने संन्याशाची पोरं म्हणून विटंबना केली. ज्या दिवशी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता विचार करतात की आपल्या लेकरांना समाजात घ्यावं, संन्याशांनी संन्यासाश्रम सोडून गृहस्थाश्रम करावा आणि लेकरांना जन्म द्यावा, हे त्या काळचं मोठं पाप आणि या पापाचं प्रायश्चित्त आम्ही भोगावं, आपल्या लेकरांना समाजात घ्यावं, शुद्धीपत्र मिळावं, याकरता ब्रह्मवृंदांच्या समोर विठ्ठलपंतांनी गारहाण मांडलं, आमच्या लेकरांना समाजात घ्या. ब्रह्मवृंदांनी सांगावं लेकरांचं नंतर पाहू, आधी तुम्ही दोघांना एकच प्रायश्चित्त, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. दोघांनीही अर्ध्या रात्री सगळ्यांच्या मस्तकावर हात टेकवावा आणि निरोप घ्यावा. निवृत्तीनाथांना उठवून जाग केलं. नाथा आपण मोठे आहात, नाथ संप्रदायाची दीक्षा आपल्याला प्राप्त झाली आहे, गहिनीनाथांचा कृपाशीर्वाद प्राप्त झालाय. आपली परंपरा साधी सोपी नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि मग ज्ञानदेव सार चोजविले. अशी आदिदेवांची आपली नाथांची परंपरा, ती तुम्ही जपा. ज्ञानदेवाला मुक्ताईला आणि सोपानाला सांभाळा असा आदेश मोठ्या बंधूला दिला. आणि आई आणि वडील दोघंही निघून गेले. मातेचं अंतःकरण काय पाझरलं असेल आपण कल्पना करू शकता. पाय निघत नव्हता, पण जड अंतःकरणाने पतीच्या मागे निघाल्या आणि एका पाठोपाठ एक डोहामध्ये उड्या टाकून दोघांनी आपलं आयुष्य संपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले. आमच्या मुक्ताईनी निवृत्ती दादांना विचारावं, दादा माझी आई कुठे आहे? निवृत्ती दादा सांगतात, मुक्ते आई देवाघरी गेली आहे, ती रोजच जाते, आता येईल म्हणाले. पण कधीच न येण्याकरता आई बाबा देवाघरी गेले, एवढं ऐकलं. टाहो फोडला तीनही भावंडांनी. मुक्ताई आदिशक्ती ब्रह्मचित्कला निवृत्ती दादांना विचारतायत, दादा आता तुम्हाला आई कुठली? निवृत्ती दादांनी रात्रभर सांभाळून ठेवलेले अश्रू ढसाढस फुटले, बांध फुटला आणि मुक्ताईला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, मुक्ते आजपासून तू माझी आई. मुक्ताई नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ही. त्यामुळे या तीनही देवांची बहीण म्हणून जरी आली असली तरी माय म्हणून झाली. आणि या माय पित्यांचे, माता पित्यांचे किती सुंदर पांग फेडावेत या लेकरांनी, किती सुंदर जीवन जगून दाखवावं जगाला, जगाला हेवा वाटावा, पण जगाकडून होणारी पूर्ण विटंबना सहन करावी.
कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही. भूदेव तुमचा निर्णय आम्हाला मान्य असं म्हणून एकाही क्षणाचा विलंब न लावता आई वडिलांनी प्रायश्चित्त घ्यावं. हजारो वर्षांच्या घराण्याची तपश्चर्या फळाला यावी आणि मग या लेकरांचा जन्म आहे. हे साधं सोपं नाहीये, साधं सोपं नाहीये. त्यामुळे ज्ञानोबा म्हटलं की आमचं हृदय का हेलावतं, माऊली म्हटलं की आमच्या अंतःकरणाला पाझर का फुटतो. विज्ञानाला पडलेलं कोड आहे महाराष्ट्राचं ज्ञानोबा राय म्हणजे. अनेक वैज्ञानिकांनी समाधीचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न केला पण बुद्धी थकली. पण ज्ञानोबा आम्हाला कळत नाही. जसे कृष्ण परमात्मा कळले नाहीत ना, तसे ज्ञानोबरायांचं हे कोड काय असेल जीवन कळायला आमच्या जीवनाचा परमोत्कर्ष बिंदू आम्हाला गाठावा लागेल. तोच आम्ही गाठावा असं ज्ञानोबरायांना वाटतं. म्हणून माऊलींना स्वतःला जो अनुभव आलाय तो आम्हाला सांगतायत. इवलेसे रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. भक्ती करायला सुरुवात करा. भक्तीची एकदा का रुजवणूक झाली, अंतःकरणामध्ये भक्ती प्रफुल्लित झाली की हळू ते बीजारोपण इतकं सुंदर होतं आणि त्याचा रोप त्याची वेल तयार व्हायला सुरुवात होते. आमची अडचण अशी, आमचं लक्ष सगळीकडे आहे पण इकडं नाही. प्रपंच फार आवडीने आम्ही करतो पण परमार्थाकरता आम्हाला वेळ नाही. येता का कीर्तनाला? कुठला वेळच नाही. जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य आहे, मला वेळ नाही. आणि ते दिवसातनं 10 वेळा आपण बोलत असतो. बोलतो की नाही खरं सांगा? वाचताय का 4 ओव्या ज्ञानेश्वरीच्या? कुठलं वेळच कुणाला आहे? इतका व्याप, इतकी धडपड असते, इतकी धावपळ असते. म्हणले आम्हाला अध्यात्मासाठी अजिबात वेळ नाही. आम्हाला आमचा श्वास ऐकायला वेळ नाही. आम्हाला थोडंसं आत डोकवायला सुद्धा वेळ नाही. ज्ञानोबरायांनी काय सांगितलं? वेळ द्यायचाच नाही. तरी गा तू ऐसे करी यया 8 प्रहरा माझारी मोटके निमिष भरी रे तुझा. निमिष शब्द वापरला. 21,600 वेळा एक मनुष्य म्हणजे निरोगी, बरं का, आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की निरोगी मनुष्य एवढ्या वेळा श्वास घेतो. श्वासोच्छ्वास, श्वास घेणं आणि सोडणं 21,600 वेळा. मग आपण 21,600 राहू दे, 600 श्वास तरी रोजचे देवासाठी, माऊलींसाठी नाही. 200, 100 आपण 100 दिवसातनं एकदा देवाला आठवतो. आणि तेही कुठं काही बिघड झाला संसारात की देव आठवतो, एरवी नाही आठवत. म्हणून गावाला यायचं असेल तर देवाच्या गावाला यायचं असतं. आळंदी माऊलींचं गाव आहे. जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. माऊलींकडे लढीवाळ होऊन याल ना तर माऊलींचं प्रेम अनुभवायला मिळेल. मंडळी, मी कुणीतरी आहे हा भाव बाजूला टाकला आणि लढीवाळ लेकरासारख्या आम्ही ज्ञानोबांकडे धाव घेतली ना, माऊलींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. माऊलींचं चैतन्य स्पंदन आम्हाला जाणवल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनाला आलेला भक्तीचा बहर या एका फुलाचं उदाहरण दिलंय आपल्याला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. असं कधी वाटलं नाही का की ज्ञानोबरायांनी मोगराच का निवडला असेल? दुसरं कुठलं फुल का नाही निवडलं? दुसऱ्या कुठल्या फुलाचा उल्लेख ज्ञानोबरायांना का नाही करावा असा वाटला? त्याचं कारण एकच आहे. मोगरा हे फुल असतं ना, दिसायला शुभ्र आहे, धवल आहे, पांढरं स्वच्छ पांढरं शुभ्र शरीर आहे, फुलाचं स्वरूप आहे. मला असं वाटतं आपलं जीवन तितकं शुभ्र पाहिजे. मोगऱ्यासारखा देह आणि त्याच्या सुगंधासारखी आमची श्रद्धा. विठ्ठल मोगरा कुणाला नाही आवडत? ज्ञानोबरायांना मोगरा आवडला. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा. कुठं व्हायचा? भगवंताच्या चरणावर व्हायचा. देह आमचा तितका शुभ्र आणि तितका पवित्र असावा, मोगऱ्यासारखी शुभ्रता तुमच्या माझ्या जीवनाला लाभावी. थोडक्यात काय, देव शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगते. देव या शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे. सगळे जागे आहेत ना महिला वर्ग?
आहे ना. देव शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे आणि दिव म्हणजे प्रकाश. दिव म्हणजे प्रकाश. अमृत अनुभवामध्ये अत्यंत सुंदर ओवीचा उल्लेख करून एक दृष्टांत दिला मामासाहेब दांडेकर. तो दृष्टांत द्यायचे. दृष्टांत असा आहे, एका गृहस्थानी मैत्री केली सूर्याशी. बघा, एका व्यक्तीने, एका गृहस्थानी सूर्याला मित्र बनवलं. अर्थात तो मित्र आहेच आहे. पंचायतन पूजेमधली 5वी देवता म्हणून आदिगुरु शंकराचार्यांनी आपल्याला ती दिलेलीच आहे. रोज दिसणारा तो देव आहे, प्रत्यक्ष दर्शन आहे रोजचं. चमत्कार यापेक्षा वेगळा काय पाहिजे अजून. आपल्याला असं वाटतं हे चमत्कार वगैरे काही. अहो, सृष्टीतला सगळ्यात मोठा चमत्कार आहे उगवणारा सूर्यनारायण आपण पाहतो. मी बऱ्याचदा असं म्हणते, आज हिंदू आणि भगवा याचा अनेकांना वावडा आहे. पण खरं सांगू का, भगवा हटावचे नारे लावतात की नाही. पूर्व क्षितिजावर सगळ्यात आधी भगव्या रंगाची उधळण होते आणि मग आमचा सूर्यनारायण येतो. हिंमत असेल तर तो भगवा आधी हटवून दाखवा, मग भगवा हटावचे नारे आधी आपण करू शकता. मला म्हणायचं एवढंच, त्या सूर्यनारायणाशी त्या गृहस्थांनी मैत्री केली. बरं का, मामासाहेबांचा खूप सुंदर दृष्टांत. आणि तो गृहस्थ सूर्याला मित्र म्हणायचा. एक दिवस तो प्रवासाला निघाला आणि प्रवास करता 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 एक बोगदा आला. रस्त्यावर बोगदा, टनेल आला आणि त्या टनेलमधून गाडी जात असताना त्याला अंधार जाणवला. त्याचा प्रवास झाला आणि परत तो सूर्याशी बोलायला लागला. म्हणाला, मित्रा, तू सूर्य, तू माझा मित्र आहेस. तू प्रकाश, तू आलास की प्रकाश येतो. पण तुझ्याशी मैत्री करून मला खरं तर काही फायदा झाला नाही असं वाटतंय. कारण अरे, मी असा गावाला गेलो, तिथं मोठा बोगदा होता आणि त्या बोगद्यामध्ये इतका अंधार होता. सूर्याने विचारावं, अंधार म्हणजे काय रे? ते अंधार काय असतं? आता जो स्वयंप्रकाशी आहे त्याला अंधार काय माहिती असणार आहे? तो गृहस्थ म्हणाला, तुला अंधार माहिती नाही, चल म्हणले तुला नेऊन दाखवतो अंधार. म्हणून त्या गृहस्थानी सूर्याला घेतलं, आपल्या मित्राला घेतलं आणि कुठं आला? बोगद्याजवळ आला. बोगद्याजवळ सूर्याला घेऊन तो मित्र आल्याबरोबर सूर्य म्हणतोय, कुठे आहे अंधार? तो मित्र म्हणाला, अरे आत्ता होता अंधार, तू आलास आणि अंधार गेला. तू आल्यामुळे प्रकाश आला आणि अंधार निघून गेला. तो काय म्हणाला? तू आल्यामुळे प्रकाश आला आणि अंधार निघून गेला. सूर्य म्हणाला, प्रकाश म्हणजे काय रे? ते प्रकाश काय असतं? जो स्वयंप्रकाशी आहे त्याला प्रकाशाशी घेणं देणं नाही आणि अंधाराशी घेणं देणं नाही. माऊलींचं जीवन तसं आहे. सोहिरा म्हणे, ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस राती, तया विण नेत्रपाती हलवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. ज्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर अखंड प्रकाश आहे, आत आणि बाहेर अखंड प्रकाशमय जीवन आहे, दीपस्तंभासारखं इतरांना मार्गदर्शक आहे, तो बाहेर अंधार असो नाही तर उजेड असो घेणं देणं नाही, तो स्वयंप्रकाशी आहे. माऊलींचं चैतन्य हे असं आहे मंडळी. म्हणून अनेकांनी त्या चैतन्याचा शोध घेतला पण बुद्धी थकली. पण ज्ञानोबर आहे आजही अहो, ज्यांचा स्पर्श त्या अजान वृक्षाच्या वाळक्या काठीला समाधी प्रसंगी लागला तर त्या काठीला पालवी फुटली. आणि आजही आम्हाला त्याला स्पर्श केला तरी ज्ञानोबरायांना स्पर्श केल्याचा जर भाव निर्माण होत असेल. आता हे कुणासाठी आहे? रेड्यामुखी वेद बोलवले, भिंत चालवली, हे सगळं बुद्धीचे फाटे फोडणाऱ्यांना पटत नाही, ते मानत नाहीत. ते म्हणतात असं कुठं असतं का? रेडा कधी बोलतो का? भिंत कधी चालते का? त्यांच्यासाठी ही आपली कीर्तनं नाहीच आहेत. त्यांनी आपलं बसत स्वतःच्याच बुद्धीची कौतुक करत बसावं. पण ज्ञानोबारायांचे हे चमत्कार नव्हतेच मुळी. तो योग्यांचा राणा होता. मुक्ताबाईंनी वर्णन केलं, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. किती आनंद आणि किती अधिकार व्यक्त करावा ज्ञानोबारायांचा. असे ज्ञानोबाराय मोगरा या फुलाची निवड करतात. सुगंधी आहे आणि शुभ्र आहे, म्हणजे दिसायलाही सुंदर आहे आणि तितकाच सुगंध आहे. काही फुलांना सुगंध असतो पण दिसायला छान नसतं. काही फुलं दिसायला सुंदर असतात पण सुगंध असतोच असं नाही. मोगरा हे फुल असं आहे की ज्ञानोबारायांनी त्या फुलाची निवड केली. भगवंताच्या चरणावर देहरूपी मोगरा अर्पण करावा. मोगरा फुलला भक्तीचं रोप इतकं वृद्धिंगत झालं, इतकं वाढलं, त्या वेलीला इतकी फुलं आली आणि फुले वेचिता कळी बहरास, फुले वेचिता बहरू कळी असी आला. इतका बहर वाढला की तो बहर संपेना. आपल्याकडं असलेलं झाड ज्ञानोबारायांचा मोगरा कसा आहे? त्याचा बहर कधी संपत नाही.
फुलं उचलली की परत कळ्या येत आहेत, परत बहर येतोय, परत बहर येतोय. थोडं सोपं सांगते. बहर हा शब्द मराठी भाषेमध्ये उपरा असा एक त्याला पर्यायीवाचक शब्द आहे. उपरा, एक उपरा आला की दुसरा उपरा येतो. एक उपरा काढला की दुसरा उपरा येतो. मग एका उपऱ्यानंतर आलेला दुसरा उपरा याच्यामध्ये अंतरच भगवंत मिटवून टाकतो आणि ते उपरे पण नष्ट होतं. म्हणजे फुले वेचिता बहरू कळी असे आला विठ्ठल. ते उपरे पण, ते परके पण भगवंतातलं आणि आपल्यातलं निघून जातं. फुले वेचिता बहरू कळियासी आला. आणि बघा, जीवनाचं निर्माल्य सुद्धा किती सुंदर असावं. जीवन इतक्या सुंदरपणे जगता यावं की जाताना हसत मुखाने निर्माल्य सुद्धा हसणारं असावं. कोमेजलेलं फूल कुणाला आवडतं, पण ज्यावेळी देहाचं निर्माल्य होतं आणि भगवंताच्या चरणावर ते विसावतं ना, त्यावेळी तेही तितकाच सुगंध देतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, फुले वेचिता बहरू कळियासी आला. माऊलींचं जीवन हे असंच आहे मंडळी. समाजाकडून होणारा सगळा अनन्वित अत्याचार, छळ हसत हसत ज्ञानोबराय सहन करतात. आणि वयाच्या 21व्या वर्षापर्यंत इतकं सुंदर दान, विद्वत्तेचं, ज्ञानाचं, तत्वज्ञानाचं, नेवास्याच्या मंदिरामध्ये ज्ञानोबरायांचे शब्द घुमले आणि आमच्या सच्चिदानंद बाबांनी ते शब्द लिहून काढले. शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. 250 वर्षानंतर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी समाजाला पटेना म्हणून नाथांना दृष्टांत द्यावा आणि नाथांना सांगावं, नाथा माझा गळा घोटला जातोय, भक्तीचं अवडंबर माजलं, तेव्हा माझा हा गळा मोकळा करा. अजान वृक्षाची मुळी जणून माऊलींच्या गळ्याला लागली की काय. नाथांनी समाधीचं परत पुनरुज्जीवित समाधी केली, समाधीचा शोध घेतला. माऊलींची ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर प्रतिशुद्ध स्वरूपामध्ये आणली. केवढे मोठे उपकार आहेत या संत मंडळीच्या आमच्यावरती. तुमच्या माझ्या आयुष्यामधला असाच सुगंध किंवा मोगरा जर फुलायचा असेल, तुमच्या माझ्या जीवनाला जर पूर्णत्व यायचं असेल, तर ज्ञानोबरायांचं साहित्य आम्हाला हातात घ्यावंच लागेल. काळाची खूप मोठी गरज आहे. लहान लहान लेकरं सुद्धा आज ज्ञानेश्वरी हातात घ्यायची. अहो, आम्ही 400 ओव्या नाही जमल्या, 200 ओव्या नाही वाचल्या, 100 नाही जमल्या. माझे नामदेव महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी अनुभवावी, एक तरी अनुभवावी. योग्य वयामध्ये संतांच्या ग्रंथांची कास, ज्ञानेश्वरी असू दे, हरिपाठ असू दे, हात जोडून सांगते, आपल्या लेकरांना योग्य वयामध्ये योग्य ग्रंथ देऊया. भरकटले पण आलंय की नाही, संभ्रांत अवस्था आली आहे, ती निघून जाईल. जीवनामध्ये फ्रस्ट्रेशन आलंय, फार टेन्शन आलंय. आजच्या पिढी समोर येणारा जो काळ आहे तो अत्यंत भयावह आहे. जीवन जगताना निर्माण झालेले प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत आणि ती उत्तरं मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे. सगळं सूर्याखालचं ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी दिलंय. आणि मग जीवन असं परिपूर्ण झालं ना की जीवनाचं निर्माल्य सुद्धा किती सुंदर भगवंताच्या चरणावर समर्पित झालं पाहिजे. जुनी माणसं सांगायची, जुनी कीर्तनकार, आपलं कर्तव्य कर्म आटोपलं की माणसानं आपली वळकटी बांधून तयार राहावं. पण आपण नाही, आपलं नाही, अजून पंतवंडाचा चेहरा बघायचंय, नातवंड बघायचंय, संसार बघायचंय, लेकाचा सुनेचा, सगळ्यांचं. त्यामुळे आसक्ती संपत नाही. अहंता आणि ममतेने घेरलेला हा जीव अखंड दुःखाला कारण ठरतोय. आणि हे सगळं गळून पडावं, आयुष्य निर्लेप व्हावं, निरामय व्हावं, शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, याकरता मोगऱ्यासारखं सुगंधी जीवन व्हावं आणि तो मोगरा आमच्याही आयुष्यात फुलावा. म्हणून ज्ञानोबरायांचं प्रयोजन, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
गगनाची तपश्चर्या पणाला लावायची आणि ही लेकरं इतकी सुंदर घडवायची. हे केवढं मोठं काम आहे, हे धर्मकार्य आहे, देवाचं काम आहे. महाराजांना कायम शुभेच्छा आहेत आमच्या. इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. पूर्णत्वाला जाणारं जीवन किती धन्य होऊ शकतं, ज्ञानोबरायांच्या चरित्राकडं, ज्ञानोबरायांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून आपल्याला वाटतं. सबंध साहित्य निर्मिती झाली, गुरुकृपेने जीवन पूर्ण झालं, निवृत्तीनाथांचा पूर्ण आशीर्वाद मिळवला, ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं, नेवाशाच्या मंदिरात माऊलींचे शब्द घुमले, बाबांनी लिहून काढले, ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्या घरात आली. पण आज जोपर्यंत आपण ज्ञानेश्वरीच्या सहवासात आणि माऊलींच्या सहवासात राहत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाच्या सुखी होण्याचे सगळे मार्ग संपलेले आहेत, लक्षात ठेवा. आपण साधा प्रवास करतो एसटीचा, तर आपल्याला कुठं बसावं असं वाटतं सांगा बरं. एसटी मध्ये बसायचं झालं तर आपण कुठे बसतो? पुढं बसायचा हट्ट असतो ना आपला. का? कारण मागे बसलो की सगळी आदळापट असते, धक्के असतात, दणके असतात. म्हणून आपण ड्रायव्हर पासून जेवढे जवळ बसू तेवढा आपल्याला प्रवास सुखरूप होतो. मग साधा एसटी ड्रायव्हरच्या बाबतीत हा विचार आपण करतो. या अखिलकोट ब्रह्मांड नायकाला आपण जगत चालक म्हणतो. जगाचं ड्रायव्हिंग त्याच्याकडे आहे, सगळी सूत्र तो हलवतोय. सर्व सत्ता तया हाती माझी की व काकुळती महाराज म्हणतात. सगळ्या सत्ताच, सगळ्या विश्वाची सत्ता त्याच्याकडे आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. यद्भयात वाति वातो यम सूर्यस्तपदी यद्भयात वर्षति इंद्रो दहत्यग्निः मृत्युश्चरति पंचमः. सगळं त्याच्या सत्तेने चाले हे शरीरा कोणाचे असते, चाले हे शरीरा कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते. हो चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले शरीर कोणाचे असते, चाले शरीर कोणाचे असते. बोल बोलवेते हरी वीणा, बोल बोलवेते हरी वीणा, बोल बोलवीते हरी वीणा, बोल बोलवीते हरी वीणा, बोल बोलवेते हरी वीणा, बोल बोलवेते हरी वीणा. देखवी ऐकवी नारायण, देखवी ऐकवी नारायण, देखवी ऐकवी नारायण, देखवी ऐकवी नारायण. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. सगळी सत्ता जर त्याची आहे, वृक्षाचे ही पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 21 वर्ष ज्ञानोबराय आपलं सबंध कार्य करतात आणि पांडुरंग परमात्म्याला विचारतात, माऊली आता जायची इच्छा आहे, निघायची इच्छा आहे. त्यावेळी ज्ञानोबराय ज्यावेळी आळंदीमध्ये समाधीचं स्थान भगवंताच्या इच्छेने ठरतं, सगळी ग्रंथ संपदा आपल्या स्वाधीन ज्ञानोबराय करतात. आणि पंढरपूर आळंदी क्षेत्रामध्ये नामदेवांच्या मुलांनी समाधीचं विवर स्वच्छ करावं, स्थान स्वच्छ करावं. सिद्धेश्वराच्या उत्तरेला पांडुरंगाने सांगितलेल्या जागेवरती ज्ञानोबरायांच्यासाठी धुवट वस्त्राची घडी, शुभ्र वस्त्र अंथरलेलं आहे, फुलं आहेत, गंधाक्षता, दुर्वा आहेत, सगळे दर्भ आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी पद्मासनामध्ये बसावं, भीममुद्रा लावावी. अजान वृक्षाची काठी ज्ञानोबरायांच्या हाताशी आहे, तिला स्पर्श झाला, तिला पालवी फुटावी. दोन्ही बाजूला समया प्रज्वलित आहेत. आणि अशा वेळी
स्वतः पांडुरंग परमात्मा आणि निवृत्तीनाथ दोघांनी माऊलींना हाताला धरून समाधी विवरामध्ये नेलंय, आतमध्ये बसवलंय. माऊलींच्या डोक्यावर फेटा आहे. मंडळी, आपण नेहमी पाहतो तो फेटा माऊलींना काशीत मिळालाय. अत्यंत सन्मानाने काशीतल्या अनेक विद्वज्जनांनी ज्ञानोबरायांना तो फेटा अर्पण केलाय. एवढंच नाही, त्या फेट्यावरती समाधी प्रसंगी आमच्या पांडुरंग परमात्म्यांनी तो मौक्तिक तुरा स्वतःचा काढून लावलाय ज्ञानोबरायांना. इतकं सुंदर रूप दिसलं ज्ञानोबरायांचं, अत्यंत तेजस्वी चैतन्याचा सगळीकडे आभा निर्माण झाली. बाल्य आणि निर्माल्य, बाल्य आणि वार्धक्य, बाल्य आणि वार्धक्य यांच्यातलं अंतर संपलं आणि चिरतरुण असं सुंदर वरदान ज्ञानोबरायांना मिळालं. आजही ज्ञानोबराय त्या अवस्थेमध्ये आमच्या समाधी विवरामध्ये आजही ज्ञानोबराय तिथं आहेत. हा ज्याचा भाव आहे ना त्याला समाधी म्हणजे दगड नाही दिसत, ज्ञानोबाच दिसतात. हा ज्याचा भाव आहे ना त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरायांना मिठी मारल्याशिवाय ती व्यक्ती राहत नाही. ज्ञानोबरायांनी भीममुद्रा लावावी, डोळे मिटावेत, 108 ओव्यांचं मंगलाचरण करावं, स्वतः पांडुरंगाने आलिंगन द्यावं माऊलींना आणि या प्रसंगामध्ये सगळ्यांनी टाहो फोडावा. नामदेवरायांनी टाहो फोडावा. निवृत्तीनाथ कधी नव्हे ते टाहो फोडत होते. नामदेव राय सांगतात की नामा म्हणे आता पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे, निवृत्तीचे करा समाधान. निवृत्तीनाथांना कधी इतकं रडलेलं पाहिलं नाही. अखंड वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेले निवृत्तीनाथ पण डसडसा रडायला लागले. मुक्ताई सांगत होत्या, कशासाठी रडता? ज्याचं जीवन अपूर्ण आहे ना त्याच्यासाठी रडा. माझ्या ज्ञाना इतकं, ज्ञानादादा इतकं सुवर्णासारखं पवित्र आणि अत्यंत तेजस्वी जीवन कुणीच नाही जगलं. त्यामुळे पूर्ण जीवनासाठी रडू नका. उलट त्यांनी जे मागणं विश्वात्मक भगवंताकडे मागितलं ना ते आपणही मागूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. म्हणून ज्ञानोबरायांची अनुभूती होती मनाची एक गुंती गुंफियेला शेला. मनोहि द्विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धमेव च अशुद्धम काम संकल्पम शुद्धम काम विवर्जितम. असं हे मन अनेक गुंत्यांनी युक्त आहे, अनेक गाठींनी युक्त आहे. त्या सगळ्या मनाच्या गाठी सुटाव्यात. मन निर्विकल्प व्हावं, निर्विचार व्हावं आणि त्या मनाचा जणू काही शेला भगवंताच्या वरती अर्पण करावा. पण लक्षात आलं, देवा तू केवढा मोठा आहेस, तू एवढा मोठा आहेस की मी अर्पण केलेला मनरूपी शेला सुद्धा इतका मोठा झाला आणि भगवंता तुझ्यात माझ्यात भेद नाही निर्माण झाला. तू तुझं अस्तित्व किंवा तू तुलाच मला देऊन टाकलं. देव स्वतःला देऊन टाकतो आणि पांडुरंग परमात्म्याशी इतकी एकनिष्ठता, इतकी एकरूपता झाली की आता अद्वैत भक्तीचा साक्षात्कार प्राप्त झाला. तो तुम्हाला मला प्राप्त व्हावा याकरता ज्ञानोबरायांचा हा अभंग शेवटचं चरण. मनाची गुंफी गुंफी गेला सेला, मनाची गुंफी गुंफी गेला सेला, मनाची गुंफी गुंफी गेला सेला, मनाची गुंफी गुंफी गेला सेला. मनाची गुंफी गेला सेला, मनाची गुंफी गुंफी गेला सेला, मनाची गुंफी गेला सेला, मनाची गुंफी गेला सेला. बापर देवी वरून विठ्ठलू अर्पिला, बापर देवी वरून विठ्ठलू अर्पिला, बापर देवी वरून विठ्ठलू अर्पिला. मोगरा मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला.
फुले वेचितसे बहरो फुले वेचितसे बहरो
फुले वेचता बहार फुले वेचता फुले वेचता बहार फुले वेचता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता दादांनाही जरा बरं वाटलं थोडस. मनाची ये गुंती गुंफी येला शेला बाप रखुमा देवी वरू विठ्ठलो अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला. अतिशय सुंदर अशा भगवंताची सेवा करता करता ज्ञानोबरायांनी आपला देह आपलं जीवन भगवंताच्या चरणावर समर्पित केलं. आणि खऱ्या अर्थी त्यांची जी प्रतिज्ञा होती, जाईन गे मायेत या पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया, कशा करता आले होते, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, ही प्रतिज्ञा घेऊन आले होते. सगळं काम पूर्ण केलं आणि आपल्या आईच्या जवळ ज्ञानोबराय
नामा म्हणे आता लोपला तिन कर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. या न्यायानी जीवनाची इतिक कर्तव्यता अनुभवली आणि खऱ्या अर्थी मी मगाशी म्हटलं तसं जो बहर आहे ना, परमेश्वराची कृपा अखंड असते, तो बहर त्याचं प्रतीक आहे. परमेश्वराची कृपा ही सतत असते, ती न थांबणारी असते. तो कृपेचा वर्षाव अखंड वाहत राहतो. जसं आमच्या महाराजांच्या भाषेमध्ये आवर्तन, हे आवर्तन संपत नाही, संपणारं असतं ते आवर्तन नसतं. 16 मात्रांनंतर पहिल्या मात्रेवर येऊन थांबणं ही पूर्णता आहे जीवनाची. त्यामुळे हा जो बहर आहे ना आयुष्याचा, फुले वेचिता बहरू कळी असे आला, भगवंत कृपेचा बहर अखंड राहणारे देव आपल्याला आपल्यापासून वेगळं करणार नाही. ही अनुभूती, हा भाव आणि हा आशय मांडणारा ज्ञानोबरायांचा हा अभंग, अभंगाचा व्यापक विस्तार आहे, अर्थ मोठा आहे. यथाशक्ती यथामती सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. परमादरणीय पांचाळ गुरुजींच्या अत्यंत सुंदर अशा आग्रहाने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग वाट्याला आला. मनापासून सगळ्यांना नमस्कार करून ज्ञानोबरायांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, बोला तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, सगळ्यांच्या आवाजाने तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली मनापासून धन्यवाद. सर्व संयोजकांना आयोजकांना मनापासून धन्यवाद. दोनही महाराज मंडळींनी भैरवीसाठी बरोबर उपस्थिती दाखवून अतिशय सुंदर कळसापर्यंत आमच्या कीर्तनाला घेऊन गेलात. त्यामुळे आपल्याही चरणी साष्टांग प्रणिपात. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवा माऊलींच्या चरणी रुजू करते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजून ताईंचं स्वागत करायचं आहे. थंडी वाजते, टाळ्या वाजल्या नाहीत पाहिजे अशा. हा, जितकं छान कीर्तन झालं तशा टाळ्या वाजल्या नाहीत. अतिशय सुंदर कीर्तन झालेलं आहे ताईंचं. खरंच ताईंचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं तुम्ही ताईंचं कीर्तन का घेतलंय. मी ताईंचं एक कीर्तन वाजवलं आमचे बालवडकर मामा यांच्याकडे, आणि मला ताईंचं कीर्तन आवडलं आणि एक इच्छा झाली की आपल्याही कार्यक्रमामध्ये ताईंचं कीर्तन झालं पाहिजे.
सुंदर असं कीर्तन या ठिकाणी ताईंचं झालेलं आहे. आणि ताई म्हणल्या की आता तुम्हाला खूप आनंद वाटला. कारण मला आनंद वाटण्याचं कारण असं आहे की माझे लहानपणीचे जे साथीदार आहेत, संगीत अलंकार आमचे रामानंदजी ढाले गुरुजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि संगीत अलंकार आमचे रवींद्रजी पवार सर यांच्यासाठी खूप, हे आल्याच्या नंतर असं वाटलं की आपले विटी दांडू खेळणारे मित्रच आले. आणि लहानपणापासून आम्ही संगीत क्षेत्रात वावरत आहोत. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमचे बालवडकर मामा आहेत, तसेच आमचे मार्केट यार्ड मामा मारणे मामा, सुभाषजी मारणे मामा आणि आमचे चोरघे साहेब. कधी कधी काय होतं, वयामानांना नाव आठवत नाही आणि जास्त प्रेम असलं की एक आठवत नाही. तरी आपण या ठिकाणी आलात, खूप खूप धन्यवाद. आणि आमची ही AI दिंडी, ताईंनी सांगितलं मगाशी, खूप वारकऱ्यांवर खूप प्रेम आहे यांचं. आणि परिसरातील सर्व मंडळी आपणही बसून राहिलात, ते खूप खूप धन्यवाद. मी या ठिकाणी माझ्या बहिणीला अशी विनंती करतो की तिने ताईंचा सत्कार करायचा आहे. शॉल नाही का? शॉल फोटो घे. देहरूपी मोगरा
जगी दूर तिने देव जैसे परब्रह्म भेटसे तिने देव जैसे परब्रह्म भेटसे तीनही फुलला फुलला मोगरा फुलला फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला क्या बात. ते अशी परंपरा आहे ना ती. एकी